तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता अपोलो हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांच्या प्रकृती संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या बातमीची घोषणा होण्याची शक्यता आहे। रुग्णालय थोड्याच वेळात मेडिकल बुलेटिन जारी करेल। अपोलो रुग्णालयाने दुपारी दिलेल्या माहितीनुसार सकाळी त्यांच्या हृदयाची प्रक्रिया बंद पडल्याचं सांगण्यात आलंय। त्यावर तातडीने उपचार करण्यात आले आणि जयललिता सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचं कळतंय। आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे सध्या आपल्या सोबत आहेत। भारती, तामिळनाडूमधनं चेन्नईमधनं काय माहिती मिळतेय? ज्ञानदा, काल कार्डियाक अरेस्टची माहिती आल्यानंतर आज सकाळपासून अपोलो रुग्णालयातून सतत मेडिकल बुलेटिन्स जारी केले जातात आहे आणि सतत हेच सांगितलं जातं की अत्यंत नाजूक अशी त्यांची परिस्थिती आहे। मात्र लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि एक्मो सिस्टीमच्या साहाय्याने त्यांना जगण्यासाठी मदत करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहे ते प्रयत्न केले जातात आहे। आणि अगदी काही सेकंदापूर्वीही अपोलो रुग्णालयातनं जे मेडिकल बुलेटिन आलं त्यात त्यांनी हेच सांगितलं की प्रकृती अतिशय चिंताजनक आहे जयललिता यांची, मात्र अजूनही आम्ही प्रयत्नांची शर्थ करतोय। त्यांच्या पक्षाचे नेते काही सांगतायत, काही बोलतात? ज्ञानदा, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडनंही सकाळपासून निवेदनं दिली जातात आहे, मात्र अजूनपर्यंत ठोस अशी काही माहिती त्यांच्याकडून येत नाही आहे। आत्ता अगदी 15 मिनिटातच सगळे आमदार AIADMKचे आणि त्यांचे मंत्री या सगळ्यांची पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत काहीतरी महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे। त्यामुळे त्या बैठकीतूनच पक्षाची पुढची दिशा ठरू शकणार आहे की नक्की चेन्नईमधनं काय माहिती मिळेल। भारती, धन्यवाद। ताजे अपडेट जाणून घेत राहू। तर चेन्नईमधल्या अपोलो रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। जयललिता, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। त्या व्हेंटिलेटरवरती आहेत। कार्डियाक अरेस्ट त्यांना झालेलं आहे। खरं तर ही बातमी कळताच चेन्नईच्या अपोलो रुग्णालयाबाहेर समर्थकांनी तोबा गर्दी केली आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही चोख बंदोबस्त तैनात केला आहे। दरम्यान जयललिता यांच्या पक्ष कार्यालयावरचा झेंडा सुद्धा अर्ध्यावरती उतरवण्यात आलेला आहे।